नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना भाजपने अनेक प्रस्थापित नेत्यांना डावलले. त्यामुळे सध्या नाराजी नाट्य सुरू असून मनधरणी करताना भाजपची दमछाक होत आहे. त्यात आज भाजपचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि अतनी मतदारसंघातून उमेदवारीही मिळवली. तसेच माजी मंत्री शशिकांत नाईक यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं वृत्त आहे. त्यामुळे भाजपपुढे अडचणी वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण सवदी आणि रमेश जारकिहोळी यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. याच वादातून लक्ष्मण सवदी यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर सवदी यांचे अतनी आणि बेळगाव जिल्ह्यातील समर्थकही काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित मानलं जाते. गोकाक तालुक्यातील घटप्रभा जवळील धूपदाळ जलाशयात पोहताना सिरसी तालुक्यातील 4 तरुणांचा बुडून आज मृत्यू झाला. तसेच 2 तरुण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सिरसी तालुक्यातील मुंडागौड येथील तरुणांचा ग्रुप सहलीसाठी धूपदाळ येथे आला होता. यावेळी येथील तलावात पोहण्याचा आनंद लुटत असताना 4 तरुण चिखलात अडकल्यामुळे त्यांना बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान त्यांचे मृतदेह घटप्रभा येथील KHI रुग्णालयात ठेवण्यात आले असून घटप्रभा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. रविवारपर्यंत पक्षाने उमेदवारी देण्याबाबत समाधानकारक उत्तर दिलं नाही तर त्यावेळी योग्य निर्णय घेतला जाईल असा इशारा अनिल बेनके यांनी दिला आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे ते इतर पक्षामध्ये प्रवेश करणार की भाजप त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात. दरम्यान पक्षावर नाराजी व्यक्त करताना त्यांनी आपण मतदारसंघात अनेक विकास कामे राबवली, सर्व जाती धर्मांच्या लोकांशी सलोख्याचे संबंध ठेवले, पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले. माझ्या आमदारकीच्या काळात माझ्यावर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. तरीही पक्षाने ऐनवेळी उमेदवारी का नाकारली याबाबत पक्षश्रेष्ठींकडून उत्तर मिळालं नसल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती आज बेळगावात उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड व सांस्कृतिक विभाग, समाज कल्याण विभाग व विविध दलित संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी भुईकोट किल्ल्यानजीकच्या अशोक सर्कलपासून राणी चन्नम्मा चौक येथील डॉक्टर आंबेडकर उद्यानापर्यंत ज्योत यात्रा काढण्यात आली. त्यानंतर उद्यानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मसोहळा पार पडला. यावेळी बेळगावचे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. दरम्यान नागरिकांनी डॉक्टर आंबेडकर उद्यानात सकाळपासूनच गर्दी केली होती. बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. न्यायालय आवारातील वकिलांच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव बार असोसिएशनचे सुधीर चव्हाण होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित जिल्हा मुख्य न्यायाधीश मुस्तफा हुसेन यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूरमध्ये मतदान केंद्रावर 100 मीटरपर्यंत मार्किंग करण्यात आले. मात्र स्टेशन रोड येथील मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरामध्ये भाजपचं कार्यालय आहे. हे कार्यालय हटवण्याची मागणी काँग्रेसच्या आमदार अंजली निंबाळकर व कार्यकर्त्यांनी केली. याबाबत निवडणूक अधिकारी अनुराधा वस्त्रद यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली. कुसंबळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचा मोठा ढिगारा पडला असून या कचऱ्यामुळे अर्धा रस्ता व्यापलाय. त्यामुळे वाहनांना अडथळा ठरत असून अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच संबंधित ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष देऊन सदर कचऱ्याचा ढिगारा त्वरित हटवण्याची मागणी होत आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दिनांक 16 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत कनबर्गी उपकेंद्रातील विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे. मुचंडी, अष्टे, मारियाळ, कडोली, अगसगा, जाफरवाडी यासह विविध भागातील विद्युत पुरवठा खंडित होणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी असं आवाहन हेस्कॉमने केले. बेळगाव बागलकोट जिल्ह्यामधील कृष्णा नदी काठावरील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांसाठीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चाललाय. त्यामुळे महाराष्ट्राकडे 2 टीएमसी पाणी सोडण्याची विनंती करावी असं पत्र प्रादेशिक आयुक्त डॉक्टर गौतम बगादी यांनी कर्नाटक राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पाठवले. शहरातील रस्त्यांच्या विकास कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच बनली. सध्या खानापूर रोड रस्ता काँक्रिटीकरणामुळे अनगोळ नाका परिसरात दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. या परिसरात विविध रुग्णालये, व्यावसायिक आस्थापने असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र या ठिकाणी सुरू असलेली कामं नियोजनबद्ध नाहीत. याचा फटका स्थानिक नागरिक व व्यावसायिकांना बसत आहे. त्यामुळे रहदारी पोलिसाची नियुक्ती करण्याची गरज असताना मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अनगोळसह टिळकवाडी भागातील नागरिकांना सध्या नाहक त्रास सहन करावा लागतोय.
महांतेश नगर वृंदावन कॉलनी परिसरातील ड्रेनेज वाहिन्या तुंबून सांडपाणी रस्त्यावर आलं असून दुर्गंधी पसरले। याबाबत महापालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र तात्पुरती दुरुस्ती करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याकडे दुर्लक्ष करण्यात येतंय। त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। बेळगाव शहरातच वादळ आणि विजेच्या कडकडासह पावसाचं आगमन झाल्यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची काही काळ तारांबळ उडाली। गेल्या 4 दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली होती। दरम्यान दुपारी 4च्या सुमारास पावसाचा शिडकाव झाला। त्यानंतर सायंकाळी 6च्या दरम्यान जोरदार वारा आणि पावसाला सुरुवात झाली। रात्रीपर्यंत वादळ आणि पाऊस सुरू होता। शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर मुख्य रस्त्याच्या ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येते। या अंतर्गत 3ऱ्या रेल्वे फाटकावरील एका बाजूचा उड्डाणपूल पूर्ण झाला आहे। अलीकडे दुसऱ्या बाजूच्या उड्डाणपुलाचं काम सुरू करण्यात आले। हे काम युद्धपातळीवर सुरू असून फाटकावरून ये-जा करणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली। आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा। तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत।